इगो, इगो, इगो. आयुष्यात इगो नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरत असतो. इगो बाजूला ठेवून आपण नेहमीच एक दुसऱ्याशी सुसंवाद साधूया. मित्रांनो, आपल्या आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नसतो. हल्ली माणसामाणसातील नाती जपणं हे फार कठीण काम होऊन बसलं आहे. वपू एका ठिकाणी म्हणतात, कोणतीही चूक ही नात्यापेक्षा नक्कीच मोठी नसते. आपण जेव्हा रागात असतो तेव्हा नकळत तोंडून काही शब्द बाहेर पडतात, ज्यामुळे मनाला वेदना होतात. यात एक गोष्ट अशी असते, जगात दोन प्रकारची लोक असतात. एक मनातलं ओठावर न आणणारे आणि दुसरी म्हणजे भडाभडा बोलून आपलं मन मोकळं करून मोकळी होणारी. समजा तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुमची फसवणूक केली आहे आणि ती व्यक्ती तुमच्या जीवाभावाची खूप जवळची आहे. मग आपल्या मनाची द्विधा मनस्थिती होते. त्या व्यक्तीची चूक माफ करावी की तिला शिक्षा करायची? समजा जर चुकीला शिक्षा दिली तर मनात एक विचार त्यावेळी येतो, अरे, सुधारण्याची एक तरी संधी आपण का नाही दिली? या अशा घटनांमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. ती नाती अबोल होतात. म्हणूनच जिथे अबोला असतो तिथे संवाद हेच त्यावरचे उत्तर असते. नाते हे बोलकं का असावं याचं एक उदाहरण देता येईल. एका घरात वडील आणि मुलगी यांच्यात काही कारणास्तव गैरसमज झाले आणि वडिलांनी मुलीशी पूर्ण अबोला धरला. त्यांच्यातील संवादच बंद झाला. इथे प्रत्येकाचा इगो आडवा आला. स्वतःचा इगो सोडायला कोणीच तयार नव्हतं. शेवटी वडील खूप आजारी पडले, अंथरुणाला खिळले. त्यावेळी तो अबोला संपला, पण वेळ बराच निघून गेला होता. पश्चातापाचे अश्रू येत होते, कारण दोघांमधला संवाद बंद होता. त्यामुळे लेकीच्या आणि बापाच्या मनातल्या अव्यक्त भावना ह्या तशाच होत्या. अबोला असल्याने त्या व्यक्त करायच्या राहून गेल्या. दोघांचीही मनं कित्येक दिवस कुढत राहिली. कारण काय? तर गैरसमज आणि इगो. म्हणूनच तुमच्या नात्यात जर अबोला आला असेल तर तो वेळीच थांबवायला पाहिजे. वेळीच बोलायला हवं, संवाद साधायला हवा, मन एकदम मोकळं करायला हवं, गळ्यात पडून हक्कानं रडायला हवं. अश्रूंना वाट मोकळी करून दिली की मन कसं हलकं होतं, अगदी पिसासारखं. रडावंसं वाटलं तर जरूर रडावं, पण एक मात्र निश्चित, एक काळजी घ्यावी. ज्याच्याशी बोलून तुम्हाला बरं वाटतंय ती व्यक्ती तुमच्या दुःखाची टिंगल तर करत नाही ना, हे देखील ध्यानात घ्यायला हवं. कारण ज्या व्यक्तीच्या खांद्यावर आपण विश्वासानं डोकं टेकलं आहे तिथे तुमच्या रडण्याची प्रतारणा होता कामा नये. हेच वपू सांगतात. अश्रूंना वाट मोकळी करून देण्यासाठी समोर सुद्धा तशीच व्यक्ती असावी लागते. हसताना प्रतारणा झाली तरी चालेल, पण रडताना मात्र ती होऊ नये. हल्लीच्या काळात मस्करी करताना देखील 100 वेळा विचार करावा लागतो. कारण वपू म्हणतात, मस्करी म्हणजे अतिशय हुशारीने केलेला अपमान. पण एक असतं नाती म्हणजे अनेक प्रेमाच्या धाग्याने विणलेली एक गोधडी असते. तिथे तुम्ही समोरच्याच्या वयाचा, मनाचा विचार करून मस्करी केली पाहिजे. कारण एखाद्याच्या दुखऱ्या जागेवर आपण बोट ठेवले किंवा तशी मस्करी केली तर ती व्यक्ती ते विसरू शकत नाही. पण त्यामुळे जर तिथे कटुता निर्माण झाली तर नात्याची ही रेष धूसर होत जाते. अहो, पैसा हा गेला तरी परत कष्ट करून कमावता येतो. पण जीवाभावाची माणसं दुखावली तर त्यांची समजूत काढून ते पूर्ववत होईपर्यंत संयम ठेवावा लागतो. नातंही कोणतंही असो, पती-पत्नीचं असो, बहीण भावाचं असो किंवा अन्य अजून कोणतंही नातं असो, तिथे संवाद हा फार महत्त्वाचा असतो. जर काही वाद होत असतील तर ते का होत आहेत, नेमक्या अपेक्षा काय आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून रुसवे फुगवे होणे याची खरंच गरज आहे का, याचा शांतपणे विचार करणं गरजेचं असतं. त्याच्यावर चिंतन करणं गरजेचं असतं.
कारण वेळ एकदा निघून गेली की परत येत नाही. तसंच घटनाही घडून जाते, पण नंतर आठवून सुधारण्यासाठी ती वेळ मागे आणू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग वपू म्हणतात, पुष्कळ घटना नुसत्या घडतात, मागे आठवणी उरतात, तात्पर्य मात्र उरत नाही. काही वेळा नात्यात चॉईस करताना धर्मसंकट ओढवतं. दोन जवळच्या माणसांपैकी कोणा एकाची निवड कर असं सांगणं म्हणजे धर्मसंकटच असतं. समजा एखाद्या मुलीच्या आईचं किंवा वडिलांचं आपल्या जावयासोबत वाद झाले, तर तिच्यासमोर जर नवरा की आई वडील अशी निवड तिला करायला सांगितली, तर ती बिचारी कुणाची निवड करणार हो? ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं करून पालनपोषण केलं, स्वावलंबी बनवलं, त्यांची की ज्याच्यासोबत उर्वरित सारं आयुष्य घालवायचं आहे त्या नवऱ्याची. या कात्रीत जेव्हा मुलगी सापडते, तेव्हा ते नातं अक्षरशः होरपळून निघतं. कारण ती दोन घरं जोडणारी, दोन घरामधला दुवा असते. स्वाभाविकच दोन्ही घरातील प्रेम तिला हवं असतं. त्या प्रेमासाठी जेव्हा निवड करायची वेळ तिच्यावर येते, त्यावेळी हे धर्मसंकट ओढवतंच. तेव्हा वपू म्हणतात, ते आपणाला एकदम पटतं. ज्या व्यक्तीला दोन्ही पक्षाचं प्रेम हवं असतं, त्यांच्या नशिबी कायम होरपळणं हे असतंच असतं. म्हणून असं वाटतं, परमेश्वराने हा जो जन्म दिला आहे, त्या जन्मात रुसवे, फुगवे, वाद हे कितीही झाले तरी ते ताणता कामा नयेत. उशिरा का होईना, पण चूक झाली असेल तर मोकळ्या मनाने ती कबूल करून ते नातं जिवंत ठेवायला हवं. कारण कोणाच्याही आयुष्याचा नेम नाही. माणसाचं आयुष्य क्षणभंगूर झाले आहे. आज धडधाकट असणारी व्यक्ती काही मिनिटातच आपल्यात राहिली नाही, असं आपण दररोज ऐकतो. म्हणून व्यक्त व्हायचं, पण कुढत बसायचं नाही. मिळेल तो क्षण आनंदाने जगायचा. म्हणूनच आनंदाने जगूया, आनंद देऊया, आनंद घेऊया, प्रेमाने राहूया. कारण मित्रांनो, आयुष्याच्या या चित्रपटाला वन्स मोअर नसतो.